गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थ सांगत आहेत की आजची स्त्री आहे ना, बघा जेव्हा ही सृष्टी निर्माण झाली, बघा या सृष्टीनं या जगाला काय दिलं बरं? बघा एक स्त्री, बघा एक परमेश्वरानं ही स्त्री निर्माण केली ना, त्यामागे काही ना काही कारण असेलच ना। असं म्हटलं जातं की जेव्हा पुरुष निर्माण केला तेव्हा पुरुष निर्माण करता वेळी काही वेळेमध्येच पुरुषाची निर्मिती झाली, पण ज्यावेळी या स्त्रीची निर्मिती करायची घेतली तेव्हा परमेश्वराला खूप कष्ट झाले, कारण या स्त्रीची निर्मिती एवढी अद्भुत केली आहे की बघा आपण या स्त्रीबद्दल खरं तर पूर्ण विश्व सामावलेलं आहे। बघा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा निर्माण झाला, बघा पराक्रम केले, स्वराज्याची स्थापना केली, पण त्यामागे अखंड वाटा कोणाचा होता? तर जिजामातेचाच होता ना। जिजामाताच जर तिने जन्मच दिला नसता तर शिवाजी महाराजांची बघा आले असते का? म्हणून स्त्री ही जगाची माताच आहे ना। बघा आपण म्हणत असतो की भारत माता, भारत माताच का म्हणतो आपण? जेवढे जेवढे स्त्रीलिंगी शब्द आहेत ना त्याच्याशिवाय हे विश्व चालू शकत नाही। परमेश्वराची बघा, परमेश्वरानं ही स्त्री निर्माण करताना तिच्यामध्ये असंख्य गुण निर्माण केले। बघा असंख्य गुण म्हणजे जेव्हा आपल्या घरामध्ये बघा स्त्री नसते, घर सांभाळणारी स्त्री नसते, तेव्हा आपल्या घराचं वातावरण बघा कसं होतं। बघा एखादा पुरुष असेल, एखादा पती असेल की जेव्हा त्याची पत्नी देवाघरी निघून जाते तेव्हा त्याच्या घराचं वातावरण कसं होतं ते त्यालाच माहीत असतं। म्हणून आजच्या या जीवनामध्ये, या विश्वामध्ये स्त्री एवढी महान आहे ना की बघा समर्थ सांगत आहेत की ही स्त्री आहे, बघा ही स्त्रीला जगाची जननी म्हणतात, आणि या जगात स्त्रियांची अनेक रूपे आपण पाहतो। आई, बहीण, पत्नी, मुलगी, आजी, काकू, आत्या, मैत्रीण, बघा स्त्रीची एवढी वेगवेगळी रूपे आहेत ना। बघा पण ही स्त्री बघा तिची जबाबदारी असते ना, सर्व बाबतीमध्ये चोख बजावत असते। बघा प्रत्येक जीवात गुण असतात, त्यात मोठी गोष्ट नाही। स्त्री असो की पुरुष, ज्याच्या सद्गुण असतातच ना, बघा त्याच्यात काही दोष सुद्धा असतात, पण दोष बघू नयेत, गुण बघावेत, कारण कोणाचे दोष पाहून वाईट बनायचं नाही। कारण असं म्हणतात की माणूस जे पाहतो त्याचा विचार करत राहतो आणि त्याला जे वाटतं तेच तो करतो। पण बघा जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये
अध्यात्माची शक्ती निर्माण होते, तेव्हा मात्र मनुष्य परमेश्वराच्या मर्जीने वागायला लागतो. आणि हीच शक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण करायची आहे. पण समर्थ सांगत आहेत की हा मनुष्य आहे ना, की आपल्या जीवनामध्ये बघा याची मानसिकता अशी निर्माण झाली आहे की आपल्या जीवनामध्ये नेहमी दोषच पाहत असतो. यामुळेच आपल्या गुणांची कमतरता निर्माण होत असते, म्हणून दोषांची भरभराट होते. बघा, आपण जाणून बुजून कोणाचेही चांगले काम बघत नाही, त्याचे वाईट गुण पाहून आपल्या मनासारखे तेच विचार राहतात आणि तेच विचार आपल्या मेंदूत साचत राहतात आणि ते त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीमधून लोकांमध्ये तेच पसरवत राहतात. बघा, म्हणून इथे आपण दोष न बघता फक्त गुण बघितले पाहिजेत. स्त्री आहे ना, ही एक ईश्वरातील जगातील सर्वोत्तम कलाकृती आहे आणि जगात पुरुषाची उत्पत्ती स्त्रियांपासूनच झाली आहे ना, म्हणून ती जगाची जननी आहे. बघा, महिलांमुळंच जगाचा समतोल आहे ना. बघा, स्त्री दिसायला तितकी कोमल असते ना, तितकीच ती आतून मजबूत असते. म्हणून जगातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट आणि प्रत्येक परिस्थितीशी लढण्याची ताकद तिच्यात असते. तिच्या हृदयामध्ये प्रेम आणि करुणेचा अपार साठा असतो ना. म्हणून बघा, मुलांबद्दल अपार माया किती असते स्त्रीला. पुरुषाला सुख देण्याची एक अद्भुत कला आहे. स्त्री ही मानवाची आणि मानवतेची रक्षक आहे. म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रीला देवीच म्हटलं जातं ना, तिची पूजा सुद्धा केली जाते. आणि म्हणून बघा, समर्थ सांगत आहे की ज्या घरामध्ये स्त्रीला मान दिला जातो, बघा स्त्रीची काळजी घेतली जाते, त्या घरामध्ये धनाची पेटी म्हणून स्त्रीला ओळखलं जातं. तिथे धनाची बघा कधीच कमतरता होत नाही. आणि जिथे स्त्रीची विटंबना केली जाते, तिथे मात्र धन कधीच टिकत नाही. म्हणून बघा, असं म्हणतात की ज्या घरात महिलांची पूजा केली जाते, तिथे देवांचा वास कायम असतो. बघा, पण जिथे स्त्रीवर अपमान होतो, स्त्रीला दडपलं जातं, अत्याचार केला जातो, त्या घरावर नेहमी आर्थिक संकट येत असतं. म्हणून महिलांना मान सन्मान दिल्यानेच घरात लक्ष्मीचं आगमन होतं. म्हणून समर्थ सांगत आहे की स्त्री हे घराचं सौंदर्य आहे. बघा, घर वीट, लाकूड, दगड यापासून बनलेलं असतं. घरामध्ये बघा, त्यामध्ये स्त्री राहिल्याशिवाय त्या घराला घरपण येत नाही. म्हणूनच स्त्रीला गृहिणी सुद्धा म्हणतात. बघा, ज्या घरामध्ये स्त्री नसेल, बघा त्या घराला कधी सौंदर्य येईल का? बघा, देवाने स्त्रीची निर्मिती खूप विचारपूर्वक केली आहे. देवाने स्त्री निर्माण करण्यामध्ये खूप वेळ घेतला आहे. बघा, त्यामुळं तिच्या कोणत्याही गुणाची कमतरता ठेवली नाही. असं म्हणतात की जेव्हा देवाने हे विश्व निर्माण केलं, तेव्हा त्याला ते निर्माण करायला एक क्षण सुद्धा लागला नाही. पण जेव्हा देवाने स्त्री निर्माण केली ना, तेव्हा खूप वेळ लागला होता. बघा, देवाने स्त्री निर्माण करायला बरेच दिवस गेले, पण ती अजूनही पूर्णपणे तयार मात्र झाली नव्हती. तेव्हा हे पाहून देवाचा सेवक म्हणाला की हे परमेश्वरा, एका क्षणात तू विश्व निर्माण केलंस. बघा,
पण एक स्त्री निर्माण करायला इतका वेळ का घेत आहेस बरं? बघा, दूताने देवाला विचारलं, हे परमेश्वरा, तू विश्वाचा निर्माता आहेस, अनंत विश्वांचा निर्माता, लाखो ब्रह्मांडांचा निर्माता आहेस, पण तुला एक क्षण लागला नाही ही सृष्टी निर्माण करायला. पण आता ही अशी कोणती कलाकृती आहे की ज्यामध्ये तुम्हाला इतका वेळ लागत आहे? बघा, तेव्हा आपल्या दूताच्या प्रश्नाला उत्तर देताना बघा भगवंत म्हणत आहेत की हे पार्षद, ही माझी सर्वोत्तम निर्मिती आहे. याला जगात स्त्री नावाने संबोधलं जाईल. मी त्यात अपार गुण प्रस्थापित करत आहे. बघा, त्यामुळं प्रत्येक कामासाठी मला पृथ्वीवर जाण्याची गरज राहणार नाही. माझ्या या निर्मितीला अनेक रूपे आणि अनेक नावे असतील. बघा, मुख्यतः बघा, स्त्री जास्त करून कशामुळे ओळखली जाते? बघा, आई, बहीण, पत्नी आणि मुलगी अशा 4 रूपांमध्ये दिसणारी ही स्त्री असते ना, हिच्यामध्ये एवढं सामर्थ्य निर्माण या परमेश्वरानं केलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याची शक्ती फक्त स्त्रीमध्येच आहे. कारण का? कारण बघा, जेव्हा बापाच्या घरी जेव्हा स्त्री मुलगी असते तेव्हा पूर्ण बापाचं घर असतं ना, आईवडिलांचं घर असतं, ते नंदनवन करते. आणि जेव्हा बघा पतीच्या घरी जाते, नवऱ्याच्या घरी जाते, तर नवऱ्याच्या आईवडिलांना माता पिता मानून तिथे आपला संसार कसा फुलवते. बघा, तिच्यासाठी सर्व नवीन असतं, तरीही सुद्धा आपल्या सामर्थ्याच्या जोरावर ती पूर्व घराचं नंदनवन करते. अशी स्त्री बघा, जेव्हा आपल्या जीवनामध्ये नसेल तर हे जीवन बघा अंधरमय निर्माण होतं, अंधार दिसू लागतो. बघा, पुढे समर्थ सांगत आहेत, म्हणून परमेश्वरानं पूर्ण प्राणी मात्रांची मोठी जबाबदारी सोपवत या स्त्रीची निर्मिती केली आणि हिच्यामध्ये धैर्य आणि सहनशीलतेचा अप्रतिम संगम साधला. अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये ती स्वतःला हाताळण्यास सक्षम असेल. सर्व प्रकारच्या संकटांशी लढा देऊन आणि अनेक प्रकारच्या दुःखाला तोंड देत ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. बघा, तिच्या कुटुंबासाठी आणि मुलांसाठी समर्पित राहील. कधीतरी अशी वेळ येईल जेव्हा ते तुटून पूर्णपणे खचून जातील, पण ती पुन्हा नव्याने उभी करील आणि नवीन जीवनाचा श्वास घेईल. यालाच तिची विशेष गुणवत्ता म्हटले जाईल. बघा, त्यावेळी जेव्हा ही स्त्री जेव्हा निर्माण करील तेव्हा हे परमेश्वराने भाकीत केलं होतं आणि आजही ते सत्य होत आहे. बघा, समर्थ सांगत आहेत की तिच्यावर जबाबदाऱ्या पार पाडत राहतील. आजारपण सहन करण्याची बघा तिच्यामध्ये शक्ती आहे. तिची कर्तव्य पार पडत राहतील. म्हणून बघा, देवाच्या मुखातून स्त्रीची सहनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा ऐकून सेवक आश्चर्यचकित झाला आणि शेवटी तिचा आकार पुरुषासारखा आहे. 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 2 डोळे आहेत, कान आहे, तोंड आहे, सर्व काही सारखंच आहे. पण दूताला म्हणाले, मी पुरुषासारखी दिसत असली तरीही तिच्या सर्व करण्याची क्षमता असेल आणि त्यामुळे याला माझी अप्रतिम कलाकृती म्हटलं जाईल. बघा, देवाचं म्हणणं ऐकून दूताने तिला स्पर्श केला
आणि जो प्रत्येक संकट सहन करू शकतो तो अर्थातच की ते कितीतरी कठीण असेल, पण जेव्हा त्याने स्पर्श केला तेव्हा ते खूप मऊ होतं. तो हसला. देवाने विचारलं, तू का हसतोस बरं? मग दूत म्हणाला, परमेश्वरा, तुम्ही म्हणताय की प्रत्येक परिस्थितीशी लढू शकते, परंतु तुम्ही जे बनवलं आहे ते खूप नाजूक आहे. मग ती प्रत्येक परिस्थितीशी लढण्यात सक्षम कशी असेल बरं? बघा, या विचारानं मला हसू आलं. मी विचार करत होतो की ती प्रत्येक पुरुषांपेक्षा खूप कठोर असेल, पण ती तर फुलासारखी मऊ आहे. बघा, तेव्हा देव म्हणाले, वस्ता हे माझ्या. तेव्हा देव म्हणाले, बघा, या कलाकृतीचं वैशिष्ट्य आहे, ती बाहेरून जितकी मऊ असेल तितकीच ती आतून मजबूत असेल. तुम्हाला तिचे धैर्य आणि संयम आणि सहनशीलता दिसेल. हे ऐकून बघा, त्या रचनेबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता त्या दूताच्या मनात वाढली आणि तो विचारू लागला, हे देवा, तिला पुरुषांसारखा विचारही करता येईल का? बघा, तिच्या अजून कोणते विशेष गुण असतील? देव म्हणाले, बघा, तिची विचार करण्याची क्षमता ही अप्रतिम असेल. त्या स्त्री रूपाच्या गालावर पाण्याचा ओलावा असल्याने दूताने पाहिलं. जेव्हा त्याने तिच्या गालाला स्पर्श केला तेव्हा तिच्या गालावर खूप पाणी होतं. बघा, पार्श्वदानी विचारलं, हे परमेश्वरा, हिच्या गालावरून पाणी का वाहत आहे बरं? तेव्हा देव म्हणाले, वस्ता, हे पाणी म्हणजे तिच्या डोळ्यात येणारे अश्रू आहेत. जेव्हा तिला आतून वाईट वाटेल तेव्हा हे पाणी बाहेर येत राहील. जेव्हा तिच्या आत कोणत्याही प्रकारची वेदना असते, मग ती शारीरिक असो व मानसिक असो, त्यावेळी ती आपले दुःख या अश्रूंमधून बाहेर काढेल. तिच्या मनातील सर्व वेदना, दुःख अश्रूंच्या रूपामध्ये बाहेर पडतील आणि ती पुन्हा तितकीच मजबूत होईल. तिचे दुःख विसरण्याचं हे सर्वोत्तम माध्यम आणि शक्ती असेल. बघा, ती आपल्या अश्रूंनी भल्यांना नतमस्तक करू शकते. ती या अश्रूंना तिचे शस्त्र देखील बनवू शकते. बघा, देवाचं हे म्हणणं ऐकून तो दूत म्हणाला, हे देवा, तू खरोखरच महान आहेस. स्त्रीच्या अद्भुत भेटीनं तू जगाला तारले आहेस. एक अनमोल रत्न तू या जगामध्ये पाठवलं आहेस. आणि खरं आहे, बघा, स्त्रीचा त्याग बघा, धैर्य बघा, सहिष्णुता खरोखरच आश्चर्यकारक आहे आणि अकल्पनीय आहे. त्याग इतका मोठा आहे की तो कोणीही करू शकत नाही. ती स्वतःच्या तिच्या आईवडिलांवर, भावंड आणि कुटुंबातील सदस्यांपासून वेगळी करते आणि दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून आयुष्यभर त्याच्यासोबत राहण्याची शपथ घेते. जरा विचार करा बघा, जर तुम्ही तुमच्या आईवडिलांपासून, भावंडांपासून, कुटुंबापासून काही दिवस वेगळे राहिलात तर तुम्हाला कसं वाटेल? बघा, ती तिच्या कुटुंबियांपासून कायमची विभक्त होते आणि आयुष्यभर तुमच्यासोबत राहायला येते. ज्याच्यासोबत ती खेळली, मोठी झाली, ज्याच्याशी अनेक प्रकारच्या भावना जोडल्या, बघा, त्या सगळ्यांना सोडून ती अनोळखी ठिकाणी राहते आणि जीवनाचा बघा आनंद शोधत असते, नवा आनंद गोळा करत असते, त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते, पण तिचे सुख दुःख त्याच्यासोबत शेअर करत असते. ती स्वतः आनंदी असो वा नसो,
ती आपल्या कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. बघा, म्हणून समर्थ सांगत आहेत की अनेक वेळा वेगवेगळ्या विचारसरणीचे कुटुंबीय आढळतात. अशा वेळी एखादीचे जीवन कठीण होऊन जातं, परंतु त्याच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते. त्याच्या वाईट वागणुकीमुळं अनेक वेळा तिला तिच्या जीवाचाही त्याग करावा लागतो. बघा, धन्य आहे नारी शक्ती. देवानं तुला इतकं दुःख सहन करण्याचं बघा बळ दिलं. मूळ जेव्हा गर्भात येतं तेव्हा तिला अनेक प्रकारच्या वेदना सहन कराव्या लागतात आणि भयंकर वेदनेतून जावं लागतं. जे खरं आहे बघा, जे खरं तर मृत्यूचं दुसरं रूप असतं. बघा, मृत्यूचं दुसरं दार असतं. त्यानंतर मूळ सुखरूप जन्माला येतं. त्याच्या संगोपनात अनेक कष्ट सहन करावे लागतात आणि त्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग सुद्धा करावा लागतो. ती स्वतः दुःख सहन करत असते, आपल्या मुलाला दुःखापासून सुरक्षित ठेवते आणि त्याग आश्चर्यकारक आहे. बघा, खरं स्त्रीची ईश्वराची सर्वश्रेष्ठ निर्मिती आहे. बघा, दुसऱ्या बाजूला देवाचा तो पार्षद म्हणाला, हे परमेश्वरा, तू स्त्री निर्माण करायला एवढा वेळ घेतला आहेस, मग आता ही स्त्री नक्कीच तुमची पूर्ण निर्मिती असेल का? बघा, तेव्हा देव म्हणाला, नाही, अजून एक उणीव आहे. ती सर्वांच्या आनंदाचे कारण असेल. ती सर्वांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. ती आपल्या आयुष्य दिव्यासारखं चालवेल. ज्याप्रमाणे दिव्याखाली अंधार असतो ना आणि तो चारही दिशांना उजळून टाकतो, त्याच प्रकारे स्त्रीचं जीवन असतं. जी स्वतःसाठी कमी आणि इतरांच्या आनंदासाठी जास्त जगते ना, ती स्वतः इतरांच्या सुखासाठी त्रास सहन करते आणि इतरांच्या सुखातच ती स्वतःचं सुख शोधत असते. अशी ही स्त्री देवानं नक्की बनवली तरी कशी असेल? हा अक्षरशः प्रत्येकाला पडणारा प्रश्न आहे. पण आजचा मानव बघा त्याकडे दुर्लक्ष करत आहे. बघा, स्त्रिया ही खरोखरच देवाने जगाला दिलेली एक अद्भुत देणगीच आहे ना. बघा, ती प्रत्येक गुणात परिपूर्ण आहे. त्यामुळं आपण कधीही स्त्रीचा अपमान करू नये, तिला कधीही दुखवू नये. महिलांना नेहमी सन्मान केला पाहिजे, मग ती कोणत्याही स्वरूपात असो. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की जर ही स्त्री वाचली, स्त्री खुश राहिली, आनंदी राहिली, तर सर्व जग आनंदी होऊन जाईल. जिथे स्त्रीचा सन्मान असेल ना, तिथेच खरा आनंद आहे आणि तिथेच खऱ्या घराला घरपण आहे. नुसत्या पुरुषांनी घर भरून कधी आनंद निर्माण होत नाही, तिथे स्त्रीच लागते. बघा, पण जेव्हा स्त्रीवर अत्याचार निर्माण होतो, बघा, ही स्त्री एवढी महान आहे की आपण कधी कधी फोटोंमध्ये बघत असतो. बघा, शिवपुराणमध्ये सुद्धा बघा, जेव्हा एक ती महालक्ष्मी असते, स्त्रीची एक बघा ती देवी असते, त्या देवीनं महाभोले शंकरांच्या बघा शरीरावर पाय ठेवलेले आपण बघत असतो. पण ती एक खूप मोठी कथा आहे, कारण एका निरूपणामध्ये ती सांगणं खूप कठीण आहे. पण ती कथासुद्धा आपण वेगळ्या भागामध्ये, वेगळ्या निरूपणामध्ये नक्कीच आपण त्या कथेवर बोलू. कारण बघा, म्हणजे स्त्री आहे ना, जेव्हा तिचा कोप होतो, जेव्हा तिला राग येतो ना, तर सर्व काही नष्ट करण्याची सुद्धा क्षमता तिच्यामध्ये आहे. पण आजच्या या कलियुगातली स्त्री आहे, ती स्वतःला विसरली आहे.
की तिच्यामध्ये एवढी शक्ती आहे, तिच्यामध्ये एवढी ऊर्जा आहे, ती बघा ती स्वतःला मागे खेचत आहे. बघा जर या स्त्रीने बघा या भक्ती मार्गामध्ये मन गुंतवलं, जर या स्त्रीने बघा आपला इतिहास पाहिला, जर या स्त्रीने आपल्यातली कमतरता भरवून काढली, तर या जगावर राज्य एक दिवस ही स्त्री करेल. पण हे दिवस लांब राहिलेले नाही आहेत. म्हणून समर्थ सांगत आहेत, प्रत्येक स्त्रीनं बघा, प्रत्येक स्त्रीनं भक्ती मार्ग करायला हवा. प्रत्येक स्त्रीनं बघा श्रीरामांचे चरण आहेत ना, स्पर्श करायला हवे, श्रीरामांच्या चरणामध्ये लीन व्हायला हवं. कारण जेव्हा ही मनाची एकाग्रता स्त्रीची निर्माण होईल ना, तेव्हाच खरी स्त्री या विश्वाची बघा, विश्वामध्ये असलेल्या उणिवा आहेत ना, त्या भरून काढेल. आणि अत्याचार तेव्हाच बंद होईल की जेव्हा हा माजलेला रावण आहे ना, अहंकारी रावण आहे, त्याला तिच्या ऊर्जेनं जाळून टाकेल. म्हणून आजची स्त्री आहे ना, कोणत्याच स्त्रीनं स्वतःला कमी लेखू नये. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे की आजच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला भक्ती मार्गामध्ये जोडायला हवं. जेव्हा हे मन एकचित्त होईल ना, तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल आणि या जगामध्ये बघा आनंदाचं नंदनवन फुलून जाईल. जय जय रघुवीर समर्थ.